शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना नमस्कार नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मेट्रो रेसिडेन्सी शांती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी टिळकनगर चेंबूर या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या कुंदा देवेंद्र कुमार गिरकर या आईंना भेटणार आहोत. काय म्हणतायत ऐकूया, बोलतं करूया त्यांना. किती वर्ष झाली लग्नाला आणि लग्नांच्या आठवणींचा अल्बम चाळत बऱ्याच आठवणींना उजाळा देऊया आजच्या भागामध्ये या भर पावसात. सुरुवात करूया आजच्या गप्पांना भेटून गिरकर कुटुंबाला. थँक्यू. वेलकम. घ्या उखाणा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, देवेंद्ररावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी खास. हो बरं. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, बरोबर. तुम्ही कधी ऐकलं? पुराणा घालून आपलं ऐकलंय. आपलं म्हणतात राधा देवी रुसायचीच ना. काय सांगता? हो कृष्णाने बनवायला पाहिजे ना म्हणून. काय गोड हसले. द्या ओळख करून सगळ्यांची. ही माझी बहीण, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. हे माझे मिस्टर, नमस्कार. ही माझी मोठी मुलगी डॉक्टर कृतिका. बरोबर, नमस्कार. हा माझा मुलगा 12वी मध्ये आहे. हा माझा भाऊ आहे. नमस्कार. ही बहीण आहे. नमस्कार. ही पण बहीण आहे. ही माझी वहिनी. नमस्कार. ही माझी भाची. बरं. आणि हा माझा माझ्या मैत्रिणी इकडे. हा माझा बिल्डिंग मधल्या मैत्रिणी खास सगळ्या. या बिल्डिंग मधल्या 63 मधल्या. नमस्कार. हा सगळा 63चा परिवार आहे. नमस्कार. नमस्कार. ही माझी वहिनी, या आई आमच्या. नमस्कार. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. काढात काढा, औषधी काढा, शरदरावांचं नाव घेते. भाऊजी आता माझीच चिठ्ठी काढा. होम मिनिस्टर आले दारी, पैठणीची आज माझीच बारी. पाऊस पडतो जोरात, पैठणी घेऊन जाणार मी मोठ्या तोरात. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? ग्रँड रोड मुंबई. म्हणजे कुठे आलं? मुंबईमधलं ग्रँड रोड स्टेशन. मला नाही माहिती म्हणून विचारलं. मग कसं सांगू, दादरच्या पुढे. दादरच्या पुढे आणि चर्चगेटच्या अलीकडे. अरे वा, बरंच अलीकडे पलीकडे. गिरगाव चौपाटीच्या जवळ. आवडीची आहे का चौपाटी? विल्सन कॉलेज समोरच ना. तिथे तुम्ही होता? हो हो, शिकले. हो ना, शिकलात. हा, मग मी पुढे काय म्हटलं? मग पुढे काय बालपण गेलं 25 वर्ष. नाही, विल्सनच्या पुढे काय? विल्सन चौपाटी गिरगाव समोर आहे ना, रस्ता क्रॉस केला. अगदी समोर. तुमचं बालपण सगळं गिरगावात ग्रँड रोड. पूर्ण. आई बाबा काय करायचे? वडील माझे रेल्वेत होते, आई हाऊसवाईफ. आणि किती जण घरी? आम्ही तसं आमचं एकत्र कुटुंब. म्हणजे मी, माझा भाऊ, माझी बहीण, आणखी एक भाऊ. आम्ही 4 भावंड. आणि आम्ही एकत्र, म्हणजे माझी चुलत भावंड, काकी, काका, आम्ही सगळी म्हणजे एका खोलीमध्ये आम्ही 15 माणसं त्यावेळेला राहायचो. आणि तेव्हा घर केवढं असेल? 10 बाय 12. पण बाहेर असं अंगण आहे, मग आणखीन रस्ता आहे. त्याच्यामुळे कधी असं जाणवलं नाही की आम्ही एकत्र राहतोय आणि जागा छोटी आहे. आणि आता जेव्हा 1 बेडरूम हॉल किचन मध्ये जातो तेव्हा जागा कधी कधी लहान वाटते ना. ती खरंच लहान वाटायला लागते. कशामुळे? काय म्हणजे जादू होती? ती ऐसपेस बसण्याची सवय झाली बहुतेक असावी. कसं गेलं बालपण तुमचं? खूप मजेत गेलं. आज इतक्या वर्षांनी या घरात बसलेलं असताना कोणाला मिस करताय? मिस म्हणजे माझी आई, घरचं बालपण, सगळ्यांना, माझे बहीण भाऊ सगळे. आज सगळ्यांची आठवण येते. हो हो हो,
कोणाला मिस करताय म्हटल्यानंतर डोळे दाटून आले, हो की नाही? हां, सगळं आठवलं, सगळं सगळे हवेत. तिथे 15 माणसात राहिलेली मी इथे आली आणि मी 4 जण ना. त्यामुळे सगळी माणसांची आवड आहे. पण आहेत ना आता काय 63-64 बरंच आहे. म्हणजे तो मैत्रिणी म्हणजेच माझा असं म्हणजे इकडचा परिवार आहे. म्हणजे तीच पहिली धावून येतात कशालाही. तुमचं आणि तुमच्या मैत्रिणींचं नातं कसं आहे ना, ते सगळ्यांच्या डोळ्यांमधून व्यक्त व्हायला लागलेलं आहे नकळत. मुलगा हा माझा मुलगा आहे. आणि मुलगी माझी डॉक्टर कृतिका. नमस्कार. आता हे तुम्ही ऐकलंच सगळं, बरोबर आहे. फक्त काय मिस करता असं म्हटल्यानंतर डोळ्यात पाणी आलं. तुमच्या बाबतीत आता जर विचारायचं झालं तर तुम्ही काय मिस करता? आम्ही आता इथे राहतो, आम्ही काही जास्त नाही मिस करतो. तुम्ही नाही ना मिस करत? बरं, आता डॉक्टर म्हणजे काय केलं? मी आयुर्वेदिक मेडिसिन केली आहे, कम्प्लीट झाली आहे. सायन आयुर्वेद. सायन आयुर्वेदिक? हो. बरं बरं बरं. त्या महाविद्यालयात नाटक दिग्दर्शन करायला म्हणून गेलो आणि मंथन सारख्या उत्तम कार्यक्रमाची निर्मिती करू शकलो. डॉक्टर जयदीप मिराशी, प्रतिभा मिराशी, डॉक्टर दीपक रेवणकर, डॉक्टर करगोटकर, माहिती आहेत की नाही तुम्हाला माहीत नाहीत, सगळे सिनियर आहेत हे. पण या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर खेळता खेळता नाटक बसवता बसवता इतक्या मोठ्या क्षेत्रात आम्ही वावरू लागलो. त्यामुळे सायन आयुर्वेदिकला नमस्कार तुमच्यामुळे. आणि असे आता विद्यार्थी घडवलेत त्यांनी, बरोबर की नाही? या सगळ्या गप्पांच्या ओघांमध्ये ते मात्र राहिले आहेत तिथेच. बोलवा त्यांना. या. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय माहेरच्या आणि बालपणीच्या आठवणीत इतके रमून गेलो की थोडं मी तुम्हाला आमंत्रित करायला वेळ गेला, त्याबद्दल कान पकडतो. तुमचं बालपण घडलं? माझं बालपण देवगड तालुक्यामध्ये हिंदळे म्हणून गाव आहे. कसं गेलं बालपण? बालपण चांगलं, फार छान. आई बाबा काय करायचे? माझे वडील प्राथमिक शिक्षक होते, आई हाऊसवाईफ. आता आपण काय करता? मी सिव्हिल इंजिनियर आहे, आकाशवाणी दूरदर्शनच्या सिव्हिलिंगमध्ये असिस्टंट इंजिनियर आहे. आणि दूरदर्शन वरळी केंद्रात मी पोस्टिंग आहे माझी. अरे वा. तुम्हाला मी पूर्वी जेव्हा ताकदीनादींचं होस्टिंग करायला तुम्ही आणि संपदा कुलकर्णी मॅडम येत होता तेव्हा पाहिलेलं आहे मी. त्यावेळी माझ्याकडे मेंटेनन्स होता दूरदर्शन केंद्राचा. आणि नीना राऊत मॅडम पण. नाही, या लोकांना विसरता येत नाही, किंबहुना दूरदर्शनच्या त्या टॉवरलाही कधी विसरता येत नाही. कसं जमलं? माझी काकी, त्यांचे भाचे, भावाचा मुलगा. असू द्या ना, मग काय मागणं घातलं, झाली, जमलं. हो लगेच. काय हो, म्हणजे 300 मीटरच्या टॉवरवर उभं राहून टेहाळणी सुरू होती त्यांची संपूर्ण. कसं जमलं मग? तुम्ही प्रपोज केलं? काय संकोच वेळे. माझे वडील गेले, यांच्या गावाला गेले 31 ऑगस्ट, म्हणजे 1 ऑगस्ट वगैरे. थांबा ना जरा, कधीतरी त्याने बोलू. काय तुमच्या मनात होतं हे? होतं ना. मग तुम्ही आई बाबांना सांगितलं की जा आणि लवकर विचार? आई बाबांच्या मनात पण होतं, त्यांच्या मनात पण होतं. कधी झालं लग्न? कधी ठरलं? म्हणजे लग्न झालं आमचं 27 डिसेंबर 88ला. लग्नानंतर या तुमच्या घरात आल्या, यांच्या येण्यानं, यांच्या गृहलक्ष्मीच्या पावलानं तुमच्या घरामध्ये, तुमच्या एकंदरीत प्रगतीमध्ये काय फरक पडला? काय प्रगतीमध्ये चांगला फरक पडला. म्हणजे मी माझं आयुष्य गावी गेलं, त्याच्यानंतर मी कॉलेजसाठी 5 वर्ष हॉस्टेलमध्ये होतो. त्यानंतर 5 वर्ष मी आत्तेकडे घाटकोपरला राहत होतो. त्याच्यानंतर मग आम्ही आमचा संसार सुरुवात केली. त्यावेळेला ज्या गोष्टीसाठी आईवडिलांचं मार्गदर्शन पाहिजे होतं त्याची म्हणजे आईची जबाबदारी तिने पार पाडली. म्हणजे संसार, आणि आम्ही शून्यातनं पूर्ण संसार बनवला आणि आज आम्ही या स्टेजला आहोत. किती भरभरून कौतुक करतायत. कसं वाटतंय तुम्हाला ऐकताना ते दिवस? खूप समाधान वाटतं, खूप. म्हणजे केल्याचं सार्थक झालं. खरं आहे, बऱ्याचदा गृहीत धरल्या जातात बऱ्याचशा गोष्टी. ती त्या घराच्या उभारणीसाठी खूप झटत असते, पण कधी मनात असलं तरी सुद्धा बोलून ते श्रेय दिलं जात नाही. अशा निमित्तानं थोडंसं व्यक्त होता येतं आणि मी भाग्यवान आहे की मला ते व्यक्त झालेलं बघायला मिळालं. नाही, मी कुठेही सांगतो, कारण मी आजही म्हणजे ज्यावेळी आमची कॅश पेमेंट होतं ना त्यामुळे मी पूर्ण पगार आणून द्यायचो. मला माझ्या सासऱ्यांची फार आठवण. हे आमचं ऐश्वर्य बघायला ते हवे होते, माझे वडील, माझे सासरे फार. अगदी आत्याच्यामुळे आम्ही हे टिळकनगर बघितलं पहिल्यांदा. म्हणजे आत्या यांची घाटकोपरला राहते, म्हणजे अगदी म्हणजे मुंबईत आले ते आत्याने यांना सहारा दिला. म्हणजे त्या आपण 10-12च्या खोलीमध्ये ती 3 जण आणि हे 4 सामावून घेतलं त्यांनी.
किती? आणि मग नंतर मग आत्यानी हॉस्टेलला राहून सुद्धा माझ्या आत्यानी सगळं बघून लग्न सुद्धा आमचं आत्यानी करून दिलं. म्हणजे वरात आमची घाटकोपरला गेली 10x12 रूममध्ये. खूप म्हणजे आईच्या नंतर मी मानेन तर माझ्या ह्यांच्या आत्तेला सगळी म्हणजे माझी वहिनी माझी जाव असं नाहीये. सगळी म्हणजे माझ्या बहिणीच्या मानेने या कोण? ही माझी आई आहे. आई कसं वाटतंय आज सगळं? छान वाटतं. छान वाटतंय. या ही बहीण माझी हो धाकटी बहीण आहे. काय हो बोला? दहिसरला राहते. बाकी काही नाही, मला टेन्शन वेगळंच आलंय. या गप्पा मारत असताना या गप्पांचा ओघ असाच सुरू राहील, पण टेन्शन आलंय ते आयलायनर गेलं तर काय होईल? आता या ठिकाणी वजनाचा काटा येणार आणि त्या काट्यावरती वजन किती गोळा करणार बघूया. हा असा आनंद तुमच्या घरात नेहमी राहो, 365 दिवस राहो असं म्हणत 365 ग्रॅम एवढं वजन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 5 जास्तीत जास्त 15 वस्तू आणायचे. म्हणजे 365 ही हा नंबर इकडे दिसला पाहिजे. 2 मिनिटामध्ये वेळ सुरू झाली. 145 ग्रॅम झालेले आहेत. 5 वस्तू व्हायला पाहिजे. 217 34 सेकंद झालेली आहेत. 40 365 अभिनंदन. बसा. सगळ्यात महत्वाचं यामध्ये गजानन महाराज आमचे शेगावचे गजानन महाराज. या 2 अंगठी म्हणजे 1 टोपण 2 3 हे जर कागद वेगळे ठेवले असते तर वेगळं बक्षीस मिळालं असतं. 4 5 6 आणि 7 दुणे 14 1400 रुपयाचे बक्षीस सुद्धा. नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, लग्नाला किती वर्ष झाली? 25 वर्ष पूर्ण. एक बदल करायला पाहिजे त्यांनी स्वभावात किंवा वागण्यात असं असेल तर कुठला करायला पाहिजे? जरा आळस कमी करायला हवं. तेवढ्यात बोलून घेतलं. काय म्हणणं आहे तुमचं? हे मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. यांनी कुठला बदल केला पाहिजे? बदल करण्यासारखं असेल तर थोडंसं म्हणजे तसं इमोशनल होतात ना, ते कमी व्हायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना विचारायचं, या दोघांबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि आई जावयाबद्दल काय सांगाल? एकदम चांगली जाव आहे. शांत. हो ना. माझे 2 जावई आहेत पण एकदम. मला बहिणीविषयी बोलायचं असेल तर आईपेक्षा बहिणीने आम्हाला जास्त म्हणजे बहिणीची आम्हाला मदत एवढी मिळाली आहे. सगळ्या भावंडांची लग्न बहिणीच्या जीवावरती आम्ही केलेली आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या जीवनात तिचा खूप छान स्टँड आहे, जो आम्ही तिला जिजा म्हणतो आणि जिजाला पहिला फोन आमचा जातो. किती चांगलं. सगळेजण इतके कौतुक करतायत तुमचं, हो की नाही? आईंना मी प्रश्न विचारला होता, जावई कसे मिळाले? त्याच्यावरती आईने सुरुवात केली, जावई खूप छान मिळाले, हो की नाही? ते बिचारे त्यांचे अश्रू दाखवू शकत नाही. आता हे दोघे अभिनय करणार आहेत. हां, आणि हे दोघे अभिनय करत असताना ते बक्षीस मिळवून द्यायची जबाबदारी तुमच्याकडे. कारण मराठी चित्रपट, मराठी गाणं, त्याचबरोबर मराठी म्हण हे सगळं ओळखायचं आहे तुम्ही. मराठी चित्रपटाचं नाव ओठांची हालचाल नको. रेडी? सगळे आपण आम्ही आपण सर्व कुटुंब. वेळ सुरू झालेली आहे. बोलायचं नाही, बोलायचं नाही. ओठाची भावंड आमच्यासारखे आम्ही दोनच चिमणी पाखरं. 40 सेकंद आहेत. घरकुल कुटुंब नवरा बायको
30 सेकंद राहिलेली आहेत. संसार. नवरा नवरी म्हणजे दोनच अक्षर आहेत. नवरा माझा नवरा. 30 शेवटची 15 सेकंद. आपले नातेवाईक आले नाही. आपले 10 बोलायचं नाही. ओठांची हालचाल. अभिनंदन झी मराठीकडून. आता गाणं आहे. गाणं मराठी गाणं आहे. वेळ सुरू झाली. गणपती. आरती. नाही ओंकार गजानन जय गणेश जय गणेश मराठी. बोलायचं नाही. गणपती शंकर मोरया 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 मोरया. आता तरी देवा मला मावशी. जय गणेश. जय गणेश जय गणेश. नाही मराठी आहे. शेवटची 15 सेकंद. तो मी आता मोरया मोरया. गणपतीचं आहे. गणपतीचंच आहे. 10 मोरया 9 8 देवाश्री गणेश. 4 सुख करता 3 मूर्ती. 2 वेळ संपली. सुख करता वेगळं बोललेला तुम्ही. बाप्पा मोरया रे. बाप्पा मोरया रे. म्हणा. तूच सुख करता, तूच सुख करता. बाप्पा मोरया रे. बाप्पा मोरया रे. चरणी ठेविलो माता. वेळ संपली. नाही नाही त्यांनी कोणीतरी बाप्पा मोरया असंही म्हटलं होतं, पण गाणं नाही. कारण एकाने गाणं सुचवताना इतर 10 गाणी सुचवत होते आणि जवळजवळ गणपतीच्या सगळ्या आरत्या आहेत पण ते म्हणाले नाही. त्यामुळे हे बक्षीस गेलं. आता ही म्हण ओळखणार का बघूया. वेळ सुरू झाली. वेळ सुरू झाली. काकेकडच्या गावाला वळसा. एक दोन तलवारी राहू शकत नाही. अभिनंदन. एका मॅनात 2 तलवारी राहतात. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला. अभिनंदन. आणि पैठणीच्या खेळामध्ये कुणाचं नाव जाहीर होणार बघूया. घ्या एक चिठ्ठी काढा कुठली. अचानक पाऊस सुरू झाला आणि मग पटापट छत्र्या ज्या काही मिळाल्या त्या घेऊन सगळे सज्ज झालेले आहेत. थोडक्यात पैठणी महत्वाची ना. आणि आता नाव आहे गायत्री. गायत्री माळवे. या 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 नाव सांगा. गायत्री माळवे. बरं माहेर कुठलं तुमचं? गोरेगाव. गोरेगाव. इथे कुठे राहता? नाही इथे राहत नाही. मी दैसरला राहते. मग आज काय यांना भेटायला आलाय? हो. बरं केलं तुम्ही आलात. लक लक लक. मग तुमच्या बरोबर घरातलं कोण आलंय? माझा बच्चू. बरं असू दे. भिजू नको बाळा. पैठणीच्या खेळासाठी आम्ही सगळे शुभेच्छा देतो कारण पाऊस वाढतो आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जरा वाजवा टाळ्या जर शक्य झालं तर. दोघींनाही 10-10 संधी. या ठिकाणी 3 टायर ठेवलेले आहेत. 3 चाकं ठेवलेली आहेत. जर पहिल्या चाकामध्ये चेंडू गेला तर 1 गुण, दुसऱ्या चाकामध्ये गेला तर 3 गुण आणि तिसऱ्या चाकामध्ये गेला तर 5 गुण. थेट गेला तरी चालेल, टप्पा पडून गेला तरी चालेल. दोघींना 10-10 संधी. जिथे पाहिजे तिथे उभं राहून हा खेळ खेळू शकतात आणि दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैसे. सुरुवात करूया या खेळाला. 1. आता 1 संधी तुमच्याकडे. 1-0. 2-0. 3 गुण मिळाले. 3. 5
5 संधी झालेल्या आहेत. 3-0 गुणसंख्या. तुम्ही काही जेवला नाही वाटतं. 6-0. नऊ. आणखी एक संधी शेवटची. शेवटची संधी आहे. 3 गुण मिळाले तर बरोबरी होऊ शकते आणि 5 गुण मिळाले तर या वहिनी जिंकू शकतात. बघूया काय होणार. शेवटची संधी. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. गुंजन या भर पावसात छत्री न घेता चेंडू देण्यासाठी धडपडत होता. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू मिस्टरांना द्यायची झी मराठीकडून. उपविजेत्या ठरल्या गिरकर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या माळवे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. टिळक शांती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर 63. आल्यापासून हा कोडवर्ड होता 63. टिळकनगर चेंबूर या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.